नमस्कार. लहान मुलांना हेल्दी खाण्याबद्दल कसं सांगावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो नाही का? म्हणजे हे एक आव्हानच आहे. पण टेन्शन घेऊ नका. आज आपण मुलांच्या वयानुसार काही सोप्या आणि मजेदार पद्धती पाहणार आहोत, ज्यामुळे हे काम ना अगदी सोपं होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बघा, शिकवण्याची पद्धत मुलांच्या वयानुसार बदलायलाच हवी. म्हणजे जी गोष्ट 3 वर्षांच्या मुलाला एखाद्या खेळासारखी वाटेल, तीच गोष्ट 6 वर्षांच्या मुलांसाठी थोडी जास्त माहितीपूर्ण असायला हवी, बरोबर ना? म्हणूनच कोणत्या वयात कोणती माहिती द्यायची हेच आज आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी बेसिक फरकापासून. पोषक आहार म्हणजे काय? तर जो आपल्याला एनर्जी देतो, आपल्याला स्ट्रॉंग बनवतो. आणि त्याच्या अगदी उलट जंक फूड, ज्यामध्ये पोषण मूल्य खूप कमी असतात आणि उलट थकवाच येऊ शकतो. हा इतका सोपा फरक आहे ना, हा जरी लक्षात ठेवला तरी पुढच्या गोष्टी समजायला एकदम सोप्या होतील. तर मग आपण हे करणार कसं आहोत? एकदम सोपं आहे. आपण 3 वेगवेगळ्या वयोगटांवर फोकस करणार आहोत. 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आपण वापरणार आहोत आवाज, 4 ते 5 वर्षांसाठी रंग आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी पदार्थांचे फायदे. चला मग एक एक टप्पा आता डिटेलमध्ये पाहूया. चला तर सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान ग्रुपपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. आता बघा, या वयात मुलं सगळं कसं शिकतात? त्यांच्या इंद्रियांद्वारे. आणि त्यांची ऐकण्याची क्षमता तर खूपच जबरदस्त असते. म्हणूनच आपण आवाजाचा वापर करून त्यांना हेल्दी फूडबद्दल शिकवणार आहोत. एक कल्पना करून बघा, एक शिक्षक मुलांशी बोलतोय आणि तो हातात एक चिप्सचं पाकिट घेतो आणि विचारतो, ऐका बरं, याचा आवाज कसा येतोय? कुरकुर कुरकुर. बघा, किती सोप्या पद्धतीने पॅकेटमधल्या पदार्थांची ओळख करून दिलीये. आणि या सायड्यामधून एका मस्त खेळाची सुरुवात होते. आणि खरी गंमत तर इथेच आहे. कुरकुर आवाज म्हणजे चिप्स किंवा बिस्किटांसारखे पदार्थ, जे रोज खायचे नसतात. आणि चकचक आवाज म्हणजे तर गाजर किंवा सफरचंदासारखे ताजे पदार्थ, जे आपल्याला रोज एनर्जी देतात. म्हणजे बघा, फक्त आवाजातून आरोग्याचा किती सोपा धडा दिला जातोय. आणि ही आयडिया तर लगेच वापरता येईल. पुढच्या वेळी जेवताना आपल्या लहानग्यांना विचारा की डब्यात कुरकुर आहे की चकचक. आता पोळी भाजी असेल तर काय? चकचक म्हणजे चांगला खाओ. बघा, या छोट्याशा खेळातून त्यांना रोजच्या जेवणातला फरक ओळखायला किती मदत होईल. बरं, आता आवाजाच्या दुनियेतून आपण जाऊया रंगांच्या दुनियेत. आता आपण बोलतोय 4 ते 5 वयोगटाबद्दल. या वयात मुलं दृश्यात्मक गोष्टी म्हणजे व्हिज्युअल गोष्टी, खास करून रंग ओळखायला लागतात. त्यामुळे आता आपलं लक्ष असेल त्यांच्या जेवणाच्या डब्यातल्या रंगांवर. या वयोगटासाठी एक खूप सुंदर संकल्पना आहे, पोषक शिदोरी. म्हणजे कल्पना करा की मुलांचं जेवणाचा डबा म्हणजे जणू काही आरोग्याचा खजिनाच आहे. आणि त्यात जेवढे वेगवेगळ्या रंगांचे घरगुती पदार्थ असतील, तेवढेच ते त्यांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. आणि इथे एक अगदी साधा नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे ताटात जेवढे जास्त रंग तेवढी जास्त पोषण मूल्य. सोपं आहे. लाल, हिरवा, पांढरा, पिवळा हे वेगवेगळे रंग म्हणजे काय? तर वेगवेगळी पोषक तत्व. मुलांना हा नियम लक्षात ठेवायला किती सोपा आहे, नाही का? आणि आता यासाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी. जेवायला बसल्यावर आपल्या मुलाला त्यांच्या ताटातले रंग ओळखायला सांगा. अरे वा, तुझ्या ताटात हिरवं काय आहे आणि हे पिवळं काय आहे? बघा, याने जेवणाची वेळ किती रंजक होईल आणि शिकवण तर मिळेलच. ठीक आहे, तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यावर, 5 ते 6 वर्षांची मुलं. ह्या वयात मुलं खूप जिज्ञासू बनतात. ते सारखे प्रश्न विचारतात, हेच का खायचं? याने काय होणार? म्हणूनच आता आपण पदार्थांच्या स्पेसिफिक फायद्यांबद्दल बोलणार आहोत. आणि ही उपमा बघा किती भारी आहे. गाडीला चालायला जसं पेट्रोल लागतं, तसंच हे उदाहरण दिलं की अन्नाचं महत्त्व लगेच पटतं. अन्न म्हणजे आपल्या शरीरासाठी एनर्जी, म्हणजेच शक्ती. हे या वयोगटातल्या मुलांना अगदी परफेक्ट समजतं. आता आपण त्यांना वेगवेगळ्या फूड ग्रुप्सचे फायदे अगदी सोप्या भाषेत सांगू शकतो. जसं की पोळी आणि भात खाल्ल्याने दिवसभर खेळायला एनर्जी मिळते. डाळ आणि अंडी खाल्ली की मसल स्ट्रॉंग होतात. आणि फळभाज्या खाल्ल्याने पोट एकदम खुश राहतं. हा जो हे खाल्ल्याने हे होतं असा संबंध आहे ना, तो 5-6 वर्षांच्या मुलांना आता सहज कळू शकतो. याच टप्प्यावर आपण योग्य आणि अयोग्य असं वर्गीकरण करायला शिकवू शकतो. म्हणजे फळं, भाज्या, दूध हे शरीरासाठी योग्य आहेत. का? कारण ते आपल्याला शक्ती देतात. आणि पिझ्झा, बर्गर हे अयोग्य आहेत. का? कारण ते आपल्या वाढीसाठी काही खास मदत करत नाहीत. आणि ही तिसरी ॲक्टिव्हिटी जी खूपच प्रभावी ठरू शकते, ती म्हणजे मुलांना आपल्यासोबत किचनमध्ये सहभागी करून घेणं.
समजा भाजी निवडताय किंवा डाळ धुताय तेव्हा त्यांना विचारा, आज आपण जे बनवतोय त्याने आपल्या शरीराला काय फायदा होणार आहे. या डायरेक्ट अनुभवातून ते खूपच चांगल्या प्रकारे शिकतात. तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की मुलांची अन्न जागरूकता त्यांच्या वयानुसार कशी वाढत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपली शिकवण्याची पद्धत कशी बदलायला हवी. हे बघा, हा आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक प्रकारे सारांश आहे. आपण पाहिलं की 3-4 वर्षांचं मूल फक्त चांगलं आणि वाईट अन्न ओळखतं. तेच मूल जेव्हा 4-5 वर्षांचं होतं तेव्हा त्या मागची कारणं सांगायला लागतं. आणि 5-6 वर्षांपर्यंत तर अन्न घटक आणि त्याचे फायदे तोटेही ओळखायला शिकतंय. ही किती नैसर्गिक आणि सुंदर प्रगती आहे, नाही का? तर मग आता प्रश्न तुमच्यासाठी. आज आपण जे आयडियाज पाहिल्या त्यापैकी तुम्ही आपल्या मुलासोबत पहिला अन्नाचा खेळ कोणता खेळणार आहात? कुरकुर चकचक की रंगीत ताट? की त्यांना बनवणार आहात स्वयंपाकघरातले छोटे मदतनीस? सुरुवात कुठूनही करा, पण सुरुवात आजच करा.